मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक पुढील प्रक्रियेसाठी पालिकेत कोकण भवनातील आयुक्त कार्यालयामधील नोंदींचं पत्र मुंबई महापालिकेमध्ये देणार। शिवसेनेचे 29 नगरसेवक आज कोकण भवनामध्ये जाणार नाहीत। शिंदे मुंबईत नसल्यामुळे गटनोंदणी पुढे ढकलली। गटनोंदणी उद्या किंवा परवा होईल। कल्याण डोंबिवलीमधील भाजपचे नगरसेवक आज गट स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि मनसेची आघाडी तर ठाकरेंची शिवसेनेची विरोधी बाकावर बसण्याची उद्धव ठाकरे यांची भूमिका। समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली महामार्गाच्या कामाला गती द्या। प्रकल्प रेंगाळू देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवर चर्चा होणार। मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार। मुंबईवर ताबा मिळवण्याचं शहा मोदींचं स्वप्न, संजय राऊतांची टीका। विविध राजकीय पक्षांकडून मुंबई पालिकेच्या मुख्यालयामध्ये पक्ष कार्यालयाची मागणी। एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यामुळे पक्ष कार्यालय देणार, तर सपा आणि राष्ट्रवादीला एकत्रित कार्यालय देता येईल का, याबाबत विचार सुरू। योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 120 रुपये करणार, 2100 रुपये करणार। मी जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। केवायसी करून सुद्धा जळगावमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे मिळत नसल्यामुळे महिला संतप्त। महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयावर गर्दी। उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा। चंद्रपुरात महापौरपदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केल्याची वडेट्टीवार यांची माहिती। एकनाथ शिंदेंनी गणेश नाईक आणि अंबादास दानवेंवरील प्रश्नावर बोलणं टाळलं। भाजपने परवानगी दिली तर याचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांचा इशारा। तर दानवे काही दिवसात आमच्यासोबत दिसतील, सामंतांचा दावा। सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमिती मंत्रालयामध्ये चर्चा। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता। महापौर आणि उपमहापौरपद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी। नवी नियमानुसार पालिका आयुक्त भूषण गगराणी प्रशासक पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार।